परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. नामस्मरणावर बोलतोय. नामस्मरणाविषयीचे सगळे सत्संग बघतोय, ऐकतोय. साजिद तिथे बसलेल्या प्रत्येकाला किंवा नवीन आलेल्या लोकांना प्रश्न पडतो, हे सगळं बरोबर आहे, पण ते करायचं कसं? आमचं तर वेळ दिवसभर बाहेर जातो, कामधंदा, नोकरी, कोणाला काय पाश असतात, कोणाला काय असतात. आता बंडुआकांना आताच नाच झाले त्यामुळे त्या भाषेत ते असतील. म्हणजे असे ते पाश प्रत्येकाचे वेगवेगळे स्वरूपाचे असतात. ते काही एकाच भाषेतले सगळ्यांचे पाश नसतात. आणि प्रपंचात आहोत, नोकरी चाकरीत आहोत, व्यवसायात आहोत आपण सगळे माणसं, म्हणजे ते तर करायलाच पाहिजे. कुठलाही सद्गुरू तुम्हाला तुमचं आहे ते सोडून हे करा असं सांगत नाही. आणि जर सांगत असतील कुठे तर माझ्या अभ्यासाप्रमाणे ते चुकीचं आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे चुकीचा अभ्यास पण माझा असू शकेल. पण जर आपल्याला नाम घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं या गोष्टीचं माणसाने काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. व्यवहारात सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, आता कंपनीत आपण कामं करतो, बरोबर की नाही? ठिकठिकाणी कामं करतो, घरातली बायका घरातलं काम करतात, संसार चालवतात, तर प्रत्येक गोष्टीचं त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं की नाही? बा एखाद्या माणसाला कर्ज काढलेलं आहे कुठे, तर ते कर्ज बा 20 वर्षाचं कर्ज फेडायचं आहे, घर घेतलंय त्याचं, तर ते कर्ज घेण्यासाठी जसं त्याला उत्सुक असतो तसं ते फेडण्यासाठी सुद्धा तो उत्सुक असतो. कोणाला असं वाटत नाही की आपलं कर्ज बुडावं आणि आपलं घर जप्त व्हावं. त्याप्रमाणे त्याने ते कर्ज फेडण्यासाठी धोरण आखलेलं असतं, प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्या प्लॅनिंगच्या भर हुकूम तो सगळी पावलं टाकून ते कर्ज 20 वर्षांनी तो फेडतो आणि त्या घराचे कागदपत्र त्याच्या ताब्यात त्याच्या नावशी अशी होतात. हे जसं व्यवहारात माणूस करतो. अर्थात काही वेळ त्यांनी जे आखलेलं धोरण असतं त्या धोरणामध्ये सुद्धा संकट येतात. ते धोरण थोडंसं पलमडतं, तरी पण त्याला जे करायचं, जे कर्जफेडीचं काम करायचं तो ते सोडत नाही. कुठल्याही बाजूने जाऊन पण तो ते कर्ज सोडतो आणि कर्ज फेडतो. आणि ते फेडत असताना दुसऱ्याला टोपी मारून फेडत नाही, हे महत्वाचं आहे. तर अध्यात्मामध्ये, अध्यात्म मुळात हे आपण जे आनंद स्वरूप आहोत, आपण जे शांत आहोत, त्याची ओळख होण्यासाठी हे सगळं करायचं आहे. तर त्याची ओळख होण्यासाठी जर हे करत आहोत तर त्याचं ओळख आणखीन शांतता भंग करणाऱ्या गोष्टी आपण आपल्या हाताने करून ते नाम घ्यायचं नाहीये, हे लक्षात घ्यायचं. तर आपण आपलं एक धोरण ठेवायचं. आता पूर्वीच्या ऋषीमुनींनी किंवा पुराणात जे काही सगळं सांगतात, चुकीचं म्हणत नाही. त्यावेळेची जीवनशैली माणसाची वेगळी होती. लक्षात आलं का? की त्यावेळेच्या बायका होत्या ऋषीमुनींच्या, त्या मला नाही वाटत की कुठल्याही ऋषीमुनींची बायको सकाळी 9ला घर सोडत होती, नोकरीला जात होती, रात्री 7ला घरी येत होती, असं नाही. सगळ्यांच्या बायका होत्या त्या घरातच होत्या. त्यांच्या घरातलं काही काम असेल, शेतीवाडी असेल, कुठे काय असेल, या ऋषीमुनी सुद्धा जे सगळे जे तपश्चर्या, मोठमोठ्या अखंड तपश्चर्या ज्यांनी केल्या आणि ज्यांची उदाहरणं आपण देतो, चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही. गैरसमज करून घेऊ नका, नाही तर उद्यापासून त्याच्यावर गदारोळ चालू. तर तसं नाही की, पण त्यांच्या कामाचं स्वरूप वेगळं होतं, त्यांच्या साधनाला त्यांचा द्यायचा वेळ वेगळा होता, घरात त्यांच्या लोकांशी येणारे संपर्क वेगळे होते आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचं ते टाइम टेबल त्याच्यामध्ये वेळापत्रक बसवलेलं होतं. तर आपल्याला हे मुळात नाम घ्यायची इच्छा तीव्र पाहिजे प्रत्येकाला. इच्छा तुमची तीव्र असेल तर मार्ग निघू शकतो आणि शकतोच. अनेक गोष्टीत तुम्ही घरगुती पाहिलं असेल की इच्छा तीव्र आहे, अडचणी आल्या तरी त्या गोष्टी आपण घरातल्या आपल्या कामकाजाच्या पुऱ्या केल्या आणि झाल्या. तर ही गोष्ट आधी मला करायची आहे, तर या गोष्टीविषयी प्रेम प्रत्येकाला वाटणं आणि आवड वाटणं आवश्यक आहे. तर ती तुम्ही पहिल्यांदा लावून घ्या. इतके आता 18-20 वर्ष आपण या गोष्टीवर बोलतो आहोत, तर कुठेतरी ही गोष्ट आनंद देणारी निश्चितच आहे असा मनाचा समज जे 20 वर्ष बसतात त्यांनी आणि जे काल बसतात त्यांनी सुद्धा असं मनाशी तो करून घ्या. आणि मग त्या गोष्टीसाठी धोरण आखा की बस
साधारण आपलं दिवसातलं वेळापत्रक कसं असतं? जे आता नोकरीला जातात त्या नोकरीवाल्यांचं तर ठरलेलंच असतं, पण ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे का काय का आयत्या वेळेला काही ज्यांना कामकाज येतं तर त्यांचं वेळापत्रक कसं असेल, तर त्याप्रमाणे त्यांनी ती वेळ ठरवून ते नामस्मरण करायचं आहे. असं ठरवलं तर नामस्मरण करणं हा जो काही गहन प्रश्न आहे माणसाला, नाम सोपं आहे, घ्यायला सगळं ठीक आहे, पण घ्यायचं कसं हा प्रश्न गहन आहे प्रत्येकाच्या पुढ्यात. हल्लीच्या धावपळीच्या आणि कम्प्युटरच्या युगामधल्या लोकांच्या पुढे तर तो अतिशय सोपा होईल प्रत्येकाचा. कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं, कधी घ्यायचं, कसं कुठे आणि कधी, या 3 गोष्टी जर तुम्ही ठरवून घेतल्यात तर अतिशय सोपी गोष्ट होईल. आणि जेव्हा 19 साल संपेल आणि 20 उजाडेल तेव्हा तुम्हाला त्या नामाचा काहीतरी निश्चित तुम्ही घेतलेला अनुभव आलेला असेल. एक असं ठरवा. त्या गृहिणीच्या, मी नेहमी सांगतो की ज्या बायका आहेत घरात काम करणाऱ्या किंवा नोकरीत आहेत, नोकरीत असताना सुद्धा त्यांना नाम घेता येतं आणि यायला पाहिजे. येत नसेल तर स्वयंपाक करताना सुद्धा नाम घेता येतं. एखादा माणूस एखादी बाई असेल गृहिणी हाताने धुणं धुवत असेल, आता हाताने कोणी धुवत नाही, ते मशीनने धुतात, पण पुष्कळचे हाताने पण धुवत कपडे आपटून. मी मागे एका सत्संगात सांगितले की जो ध्वनी तुमच्या आजूबाजूला उमटत असेल त्या ध्वनीच्या रिदम मध्ये तुमचं नाम बसवा, म्हणजे अतिशय सोपं होईल. एक त्रासदायक पंखा घरात त्रासदायक झालेला आहे, सारखं त्याचं ते बेरिंग वाजतंय काट 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 काट, तर त्याच्या 4-5 फेऱ्यांच्या त्या रिदम मध्ये तुम्ही तुमचं नाम बसवा. नाम घ्यायला बसा, कानात बेरिंगचा आवाज येत राहील. काही वेळाने अशी वेळ येईल की तो त्रासदायक आवाज बंद होईल आणि फक्त तुम्हाला नामस्मरणच ऐकायला येईल. अशा तऱ्हेने आपल्याला ते जमलं पाहिजे की चालू याच्यामध्ये माणूस ऍडजस्ट होतो का नाही, घरादारात व्यवहारात माणूस ऍडजस्ट होतो का नाही. मग एखाद्याला काही झालेलं आहे, समजा इथे बोट कट झालं तर त्या ऍक्सिडेंट मध्ये एवढं बोट गेलं, बोट नसतं त्याला, पहिले वर्ष 2 वर्ष त्याला ते नडत असतं, अडत असतं, लिहायला होतं, असं तसं 2 वर्षांनी ऍडजस्ट होतो. आपण बघितलं अनेक आर्टिस्ट आहेत, ते काही त्यांना बोटाचा भाग नाही तरी इथे ब्रश धरून, तोंडाने धरून, पायाने धरून सुंदर चित्र तो एखादा चांगला धडधाकड असलेला आर्टिस्ट करणार नाही तसे ते काढतात. म्हणजे ऍडजस्ट होणे माणसाच्या स्वभावामध्ये आणि शरीराच्या वळणामध्ये मूलतःच आहे.